सुप्रभात मंडळी. नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. नवीन वर्षानिमित्त तोच दिनक्रम, तेच आपलं रोजचं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये काडी मात्र फरक नाही. सकाळी लवकर उठणं, आपला जो नित्यनियमाने आपण चालतो, हलका व्यायाम करतो, तसा रुटीन सुरू आहे. बहुधा आज सूर्यनारायण नाराज झालेला दिसतोय. आज काय त्यांनी लवकर काही आपल्याला दर्शन दिलं नाही. अर्थात नाराज तो का झाला असेल, त्याचं कारण म्हणजे वाढतं प्रदूषण असेल. या भूतलावर, ह्या पृथ्वीवर अमानवी कृत्य असेल. गुन्हेगारीचं प्रमाण भयानक झालेलं आहे. महिला वर्ग अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. बहुधा त्याचं कारण असेल सूर्यनारायणने आज 2026ला लवकर प्रकट झाले नाहीत. परंतु ते जास्त नाराज झालेले नाही आहेत, थोडेसे झालेले आहेत. हळूहळू ते सूर्यनारायण आपल्याला दिसतील. परंतु त्यांनी जर ठरवलं आपण नाराज व्हायचं आणि प्रकटच व्हायचं नाही, तर काय परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यामुळे आपण सर्व गांभीर्याने बघितलं पाहिजे. पृथ्वीवर, भूतलावर मनुष्य प्राणी हा बुद्धिमान प्राणी आहे. परंतु आज हा मनुष्य प्राणी, बुद्धिमान प्राणी जशा पद्धतीने वागतोय, दिसतोय, वावरतोय, नक्कीच खेदजनक आहे. अर्थात सर्वच नाही, परंतु बऱ्यापैकी आपण बघतो. तर तुम्हाला मी हे वातावरण दाखवतो. बघा, तुम्हाला असं वाटेल की हे धुकं आहे, परंतु हे धुकं नसून हे प्रदूषण आहे. ही धूळ आहे, विषारू वायू आहेत. अशा पद्धतीने ते हवेमध्ये ते मिक्स होतात आणि सभोवतालचं मग असं वातावरण तयार होतं. बघा, तुम्हाला जरा जवळून दाखवतो झूम करून. हा डोंगर बघा, अस्पष्ट दिसतोय. त्याचं एकमेव कारण म्हणजे सभोवतालच्या वातावरणामध्ये निर्माण झालेले हे प्रदूषण. आता हे प्रदूषण म्हणा, धूळ म्हणा, अजून काही म्हणा, आता ते का होतं, ती कारणं आपण शोधली पाहिजेत. आजची परिस्थिती काय झाली मंडळी माहिती आहे का? जो चांगलं सांगतो ना त्याला वेड्यात काढतात, आणि जो वेड्यासारखा बडबड करतो, वेड्यासारखं करत असतो, काही त्याची क्रिया करत असतो किंवा बोलत असतो, तर त्याला शहाणं समजलं जातं. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जे जंगली प्राणी आहेत ते आता मनुष्य वस्तीत घुसलेले आहेत. मनुष्यांना हानी पोचवत आहेत, त्यांच्यावर हल्ला करत आहेत. आता नाशिकसारख्या ठिकाणी तिकडचं निफाड असेल, सिन्नर असेल किंवा इतर ती आजूबाजूची जी गावं आहेत, ती त्यांचं जे अरण्य आहे, अभयारण्य आहे, त्याला त्या सभोवताली आहेत. त्याच्यामुळे साहजिकच तिथे बिबट्यांचा वावर होऊ शकतो. परंतु आपलं जे वन विभाग आहे, वन विभागाने पण तेवढं सक्षम पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मनुष्यावर म्हणा, लहान लहान लेकरावर बघा तुम्ही कसे हल्ले केलेले आहेत. नाशिकची घटना आपल्याला माहिती असेल, आता मागे आपण बघितलं असेल कशा पद्धतीने ते हल्ले करतात आणि त्यामध्ये मनुष्याला जीव गमवावा लागतो. परंतु बघा, एक आपण सखोलमध्ये जर त्या विषयाचा अभ्यास केला
तर मनुष्य वस्त्या जे आहेत ते आता त्यांची जी वस्ती आहे ती आता प्राण्यांमध्ये चाललेली आहे. जंगलामध्ये ते आता ज्यांची प्राण्यांची जी वस्ती आहे तिथं राहायला चाललेले आहेत. त्याच्यामुळे जे प्राणी आहेत प्राणी काही जागा सोडत नाहीत, परंतु मनुष्य प्राण्यांनी जागा सोडलेली आहे आपली आणि त्यांच्या हद्दीत पोचलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या घटना आपण बघतो, घटनेचं नक्कीच वेदना होतात. ह्या घटना जर आपण पाहतो बघतो तर नक्कीच मनाला वेदना होतात. अशा पद्धतीने लेकरं बाळं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतात त्याच्या हल्ल्यामध्ये, आणि ही गंभीर बाब आहे. परंतु मनुष्य प्राण्यांनी पण या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास केला पाहिजे. जाणीवतेने आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. चला, नवीन वर्षाचं आपण काहीतरी संकल्प करूयात की इतरांना, दुसऱ्यांना त्रास होणार नाही एवढी जरी काळजी घेतली प्रत्येकाने, तुम्ही आम्ही सर्वांनीच एवढी जरी काळजी घेतली तरी सर्वांचं जीवन सुखकर होईल आणि समृद्ध होईल. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, एवढं जरी आपण ह्या तत्वाशी, ह्या मूल्यांशी इतकं जरी आपण प्रामाणिक जर राहिलो तर निश्चितच येणार जे नवीन वर्ष आहे सर्वांना सुखाचं, समृद्धाचं, आनंदाचं जाईल. स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर इतरांची काळजी घ्या, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, समाजाप्रती आदर बाळगा, राष्ट्रप्रेम ठेवा, आणि निश्चितच मग आपलं भविष्य असेल किंवा येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य असेल हे निश्चितच उज्ज्वल होईल. धन्यवाद.